नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने आणि करण्यासाठी शेगावामध्ये सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नववर्षाचा सूर्य उगवल्यानंतर गर्दी अजूनही वाढतीये। नववर्षी नवनवीन संकल्पना आणि संकल्प भाविक हे देवासमोर करत असतात आणि त्या माध्यमातून नववर्षाची सुरुवात करत असतात। त्यामुळे शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचे भक्त महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर निरोप देऊन नव वर्षाचं स्वागत हे देवदर्शनाने करण्यासाठी शेगावमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहे। सध्या आपण संत गजानन महाराज मंदिरात आहोत। आपण जर का बघितलं तर रात्रभर हे मंदिर उघडं होतं आणि रात्रभर मंदिरात लाखो भाविकांनी रांगा लावून मोठ्या प्रमाणात दर्शन घेतलं आहे। खरं तर सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नववर्षासाठी ऊर्जा मिळावी यासाठी देवदर्शनाने या ठिकाणी सुरुवात करण्यात येते आणि त्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही भाविक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, ताई कुठनं आलात? परभणी। कसं वाटलं इथं, कशासाठी आले? खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी। वर्षाचा पहिला दिवस आहे, माऊलीच्या दर्शनाने सुरुवात करावी अशी इच्छा होती, त्यामुळे इथे आलोय। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काय मागितलं माऊलीला? सर्व महाराष्ट्रातले जनता सुखी राहू दे आणि आमच्या स्वतःसाठी सुद्धा की सर्वांना आरोग्य लाभू दे, हेच। तर नक्कीच आपण जर का बघितलं तर नववर्षाचं स्वागत करून या ठिकाणी वर्षभराची ऊर्जा घेऊन संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविक हे जात असतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता भाविक जमायला सुरुवात झाली आहे। रात्रभर मंदिर उघडं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।